लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। ओझर नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे। महिलांकडून उमेदवारांचे जागोजागी औक्षण केले जात असून भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ अनिता भिका घेगडमल यांनी मतदारांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे। प्रभाग क्रमांक 10 मधील नगरसेवक पदाचे उमेदवार श्री निलेश सुखदेव अप्पा चौरे यांनी मतदारांना भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले आहे। माऊली प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आजपर्यंत विविध समाजकार्य करत असल्याचं निलेश चौरे यांनी सांगितले। मी निलेश सुखदेव अप्पा चौरे प्रभाग क्रमांक 10 मधून उभा आहे। आजपर्यंत मी माऊली प्रतिष्ठानच्या मार्फत जे काही केलं ते तुम्हा सर्व लोकांना माहीत आहे। म्हणजे देवीच्या सण उत्सवात काय कार्यक्रम असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, आम्ही सर्व माऊली प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे सगळ्या गोष्टी करत असतो। काही समस्या असो, गावात पाणी असेल, गावात पाण्याची समस्या असेल तर आम्हाला फोन केल्यानंतर आम्ही त्वरित टँकर पाठवण्याचा प्रयत्न करतो। रस्त्यावरले खड्डे असतील, बाकीच्याही भरपूर गोष्टी आमचं माऊली प्रतिष्ठानच्या मार्फत आम्ही करत असतो। मी आज ओझर नगर परिषद 2025 निवडणुकीला सामोरं जात आहोत आम्ही सर्व लोक। माझं निशाणी आहे कमळ। माझ्याबरोबर सौ रुपालीताई सचिन आढाव, नगराध्यक्षपदासाठी अनिताताई घेगडमळताई या उभ्यात। या सर्वांची निशाणी आहे कमळ। तर सर्वांनी येत्या 2 तारखेला म्हणजे उद्या कमळासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने आम्हा तिघांना विजयी करा, विजयी करा, विजयी। प्रभाग क्रमांक 10 मधील नगरसेवक पदाच्या दुसऱ्या उमेदवार आढाव रुपाली सचिन यांनी देखील भारतीय जनता पार्टीला भरघोस मतदान करण्याचं आवाहन या निमित्ताने केले आहे। ओझर नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक 2025 मी रुपाली सचिन आढाव प्रभाग क्रमांक 10 मधनं BJP कडनं उमेदवारी करत आहे। राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक आणि देशसेवा असलेलं असं आमचं आढाव कुटुंब आहे। आपल्या जाहीरनाम्यामध्ये जी काही आश्वासनं आपण दिलेली आहेत त्याप्रमाणे आपण नगराच्या विकासाची कामे करणार आहोत असं मी आपणा सगळ्यांना सांगू इच्छिते। तर कमळ या निशाणी समोरील बटन दाबून आपण सर्वांनी मी तसेच माझ्यासोबत निलेश दादा चौरे आणि थेट नगराध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या उमेदवार अनिताताई घेगडमल आम्हा तिघांनाही भरघोस मतांनी विजयी करा ही आपणा सर्वांना माझी नम्रतेची विनंती। दरम्यान ओझर नगर परिषदेवर 3 डिसेंबरला कोणाचा झेंडा फडकणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। अझर कादरी, नाशिक न्यूज, ओझर। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।